सर्वांना नमस्कार. आज आपण स्वाध्याय 1.2 सोडवूयात. त्यातील पहिले उदाहरण आहे 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. अशा प्रश्नांसाठी आपल्याला मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे आणि मूळ संख्या म्हणजे काय हे पण आपल्याला समजलेलं पाहिजे. या ठिकाणी बघा 17 ही एक मूळ संख्या आहे. त्यानंतर 8 आणि 21 ह्या मूळ संख्या नाहीत. 13 ही मूळ संख्या आहे, ती पण बाजूला घ्या. 41 ही मूळ संख्या आहे, ती पण लिहून घ्या. त्यानंतर 2 ही पण मूळ संख्या आहे, ती लिहून घ्या. आणि नंतर 31 ही एक मूळ संख्या आहे. या सर्व संख्यांची बेरीज करायची आपल्याला. या ठिकाणी बघा एककाची बेरीज करत असताना 10 येतील असे अंक अगोदर घ्या. 7 आणि 3 10, 11, 12, 13, 14 म्हणजे 4. हातचा आला 1. या ठिकाणी 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 9, 10 म्हणजे आपले उत्तर येते 104. असा पर्याय सी क्रमांकाला आहे. दुसरे उदाहरण आहे पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. म्हणजे आपल्याला खाली दिलेल्या पर्यायांपैकी बरोबर पर्याय शोधायचा आहे. पर्याय पहिला आहे 0 ही विषम संख्या आहे. या ठिकाणी हा पर्याय चुकीचा आहे, कारण विषम संख्या म्हणजे 0 नसते. 0 ही समसंख्या आहे, हे पण बरोबर नाही आहे विधान. 0 ही समसंख्या नसते. 0 ही मूळ संख्या आहे. आपल्याला माहीतच आहे सर्वात लहान आणि सम मूळ संख्या म्हणजे 2 आहे, त्यामुळे हे पण विधान चूक आहे. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही, हे विधान मात्र बरोबर आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की नेमकी 0 ही कोणती संख्या आहे. तर तिला आरंभ संख्या असे म्हटले जाते. बघा, आरंभ म्हणजे सुरुवातीचे, ज्या ठिकाणाहून संख्यांची सुरुवात होते त्या संख्येला आरंभ संख्या म्हटले जाते. तिसरा प्रश्न आहे 3ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. म्हणजे आपल्याला संख्या दिलेली आहे, या संख्येतील 3 जो अंक दिसतो त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. अगोदर आपण स्थानिक किंमत लिहूयात. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 30,000 त्याची स्थानिक किंमत आहे. आणि 3ची दर्शनी किंमत म्हणजे जे दिसते ते. या दोघांमधील फरक म्हणजे वजाबाकी. या ठिकाणी बघा आपण वजाबाकी अशा पद्धतीने करायची आहे. 10तून 3 गेले 7, 9ला 9, 9, 9, 2 म्हणजे 29,997. आणि हा पर्याय आहे बी पर्यायाला. बी पर्यायाचे वर्तुळ रांगवायचे आहे. चौथे उदाहरण आहे 33 आणि 97 यांच्या बाबतीत काय खरे आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन संख्या दिल्या, 33 आणि 97. या दोन संख्येविषयी काय खरे आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत. या ठिकाणी 97 ही मूळ संख्या आहे, परंतु 33 ही मूळ संख्या नाही, म्हणून पहिले विधान तर असत्य होते, म्हणजे खरे ठरत नाही. तो पर्याय कमी होतो. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. या ठिकाणी आपल्याला सहमूळ संख्या कशा असतात किंवा कोणत्या संख्येला सहमूळ संख्या आहेत हे माहीत पाहिजे. पहा, ह्यांचे अवयव पडले जातात. 1 गुणिले 33, त्यानंतर 3 गुणिले 11, म्हणजेच याचे अवयव आहे 30चे अवयव आहेत 1, 3, 11 आणि 33. आता 97चे अवयव पाडूयात. या ठिकाणी 1 आणि 97 हे दोनच अवयव पडतात 97चे. म्हणजेच बघा 97 मधील अवयव आणि 33 मधील अवयव यांच्यात किती अवयव सारखे आहेत. फक्त 1 आणि 1 हाच अवयव सामायिक आहे, म्हणून 33 आणि 97 ह्या सहमूळ संख्या आहेत. दुसरा पर्याय बरोबर आहे. पुढील पर्याय पण पाहूयात. दोन्ही 11ची गुणिते आहेत, म्हणजे 11च्या पटीत आहेत का पाहिजेत. 33 आहेत परंतु 97 नाहीत, म्हणून तिसरे विधान असत्य आहे. दोन्ही समसंख्या आहेत. या ठिकाणी आपल्याला एकक स्थानावरूनच लक्षात येते की या दोन्ही संख्या समसंख्या नाहीत, म्हणून या प्रश्नाचे उत्तर आपले बी हे उत्तर बरोबर आहे. पाचवे उदाहरण आहे पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी
व स्थानिक किंमत एखाद्या संख्येत नेहमीच सारखी असते. म्हणजे बघा, आपल्याला एक उदाहरणादाखल 70,253 अशी संख्या जर असेल तर याची शून्याची किंमत पहा. स्थानिक किंमत ही शून्यच असते आणि दर्शनी किंमत ही शून्यच असते, म्हणून ती नेहमी सारखी राहते. परंतु 1, 2, 3 किंवा असेच आपण 1 ते 9 पर्यंतचे कोणतेही अंक घ्या. आपण या ठिकाणी 3ची पहा, एकक स्थानी जर असेल तरच फक्त सारखी किंमत आहे. परंतु दशक स्थानी जर 5 आलेत, या 5ची स्थानिक किंमत 50 आहे आणि दर्शनी किंमत 5 आहे. यामध्ये मात्र फरक आहे. म्हणजे आपल्याला नेहमीच जर सारखी पाहिजे असेल तर आपल्याला 0 हा अंक घ्यावा लागेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.